Hello students, today we are going to see this topic 10.7 torque on a current loop. Torque means what? We have studied torque in 11th. Torque is one of the force which is able to rotate the body. Torque can be found out by two formulas. First, force into moment arm. Okay, this one is the formula to find the torque. Force into moment arm. Again, second, torque can be produced by couple. Couple means pair of forces acting oppositely. Pair of forces whose magnitude are equal but direction is parallel. Direction is opposite, anti-parallel. So they also produce a torque. Production of torque means body gets rotated. Torque is one type of force, but which can able to rotate the body in the same place. Here we are going to see one derivation, which one is very important. Okay, what is the question based on the same topic? What will be the म्हणजे प्रश्न कसा असेल ह्या टॉपिक वरती तर बघा, डिराइव एक्सप्रेशन फॉर टॉर्क. टॉर्क साठी एक्सप्रेशन मिळवा. ऍक्टिंग ऑन अ प्लेन कॉइल. एक कॉइल आहे, प्लेन आहे, प्लेन बरोबर. अशी उभी कॉइल आहे बघा. आता ही कॉइल अशी 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 ही वायर किंवा आपण कंडक्टिंग कॉपरची इन्सुलेटेड कॉपर वायर अशी टर्न केलेली असते. सो मेनी टर्न्स पण असतात. आपण अगोदर सिंगल टर्नचा विचार करू की सिंगल टर्न किती टॉर्क प्रोड्यूस करू शकतो. आणि जर त्या कॉइलला असे सो मेनी टर्न्स असतील, वायर कंटिन्युअस आहे, फक्त तिला दोन एंड असतील, एक करंट जाण्यासाठी आणि दुसरा निघण्यासाठी. म्हणजे at one end of the coil current enters and at next end it leaves through the coil. आणि ही कॉइल कशी बनवलेली आहे, असा मोठा लांब कॉपरच्या वायर घ्यायच्या बारीक आणि तो असा 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 रोटेट करत जायचा. एकानंतर दुसरा असा असे टच होतील ते अशी. तर असे कॉइल असेल, समजलं. ही एक टर्न, दुसरी टर्न, तिसरी टर्न, चौथी टर्न अशी बेंड केलेली असेल आणि तिचे दोन पॉइंट्स, एक करंट एंट्री करण्यासाठी आणि दुसरा करंट लिव्हिंग म्हणजे बाहेर जाण्यासाठी. ओके, तर अशा प्रकारची कॉइल असेल आणि ती मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेली असेल. म्हणजे ती जागच्या जागी अशी फिरू शकते आणि तिला जो पॉइंटर अटॅच असतो तो, ती कॉइल फिरली म्हणजे पॉइंटर, असा जो पॉइंटर आहे तो असा टर्न करेल. आता हे पॉइंटरचं फिरणे 180 असते, फक्त असं रोटेट नाही होत. लक्ष द्या काय सांगतोय. कॉइल पूर्ण फुल टर्न नाही घेत. आता इथं आहे हा पॉइंटर, सपोज इथं आहे, तर कॉइल फक्त हा इथं आहे तर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला हा पॉइंटर जाऊ शकेल. म्हणजे 180 डिग्रीज डिफ्लेक्शन या पॉइंटरचं होऊ शकेल, इतकी रोटेट होते. आणि करंट बंद केलं तर लगेच ती जागेवर येणार. अशी कॉइल आहे आणि ती युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेली प्लेस्ड. तर बघा, डिराइव एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन अ प्लेन कॉइल. प्लेन कॉइल कशी असेल मग समजलं. अशी बारीक तार घेतली असेल, तिला रेक्टँग्युलरली एक टर्न झाला का लगेच त्याच्याजवळ टच करायचा दुसरा टर्न. एकावर एक चढवायचा नाही. हा, एक टर्न झाला का दुसरा टर्न, तिसरा टर्न, चौथा टर्न, असे 5-6 अप टू 10 टर्न्स या कॉइलला असतात आणि ते कसे टच असतात एकमेकांना असे. म्हणजे ही फ्लॅट आहे, हे सपाट आहे, इकडे पण सपाट असं असेल फ्लॅट आणि खाली पण असं फ्लॅट, परत व्हर्टिकल.
म्हणजे रेक्टँग्युलर शेपमध्ये ती कॉईल असते आणि मध्ये कोअर असते. तर ती कोअरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड कोअरच्या अराउंड ही कॉईल जी आहे ती रोटेट होऊ शकते. आता बघू आपण तर बघा डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन अ प्लेन कॉईल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईलवर प्लेन म्हणजे आताच मी तुम्हाला आयडिया दिली कशी असेल, सपाट असेल. फक्त टर्न्स अशा असतील 2 4 6 टर्न अप टू 10 किती पण टर्न असू शकतात. जास्तीत जास्त 50 टर्न्स पण असू शकतात, 40-50 टर्न्स. टर्न्स म्हणजे काय, चक्कर असे. ओके. तर कन्सिडर रेक्टँग्युलर लूप ABCD. ABCD हा एकच लूप आपण अगोदर कन्सिडर करणार आणि मग सो मेनी लूप साठी काय करावं लागेल, टोटल टॉर्क तर तो ऍड करावा लागेल आणि फाइंड आउट करावा लागेल. तर बघा कन्सिडर रेक्टँग्युलर लूप. हा लूप म्हणजे एकच आहे, एकच टर्न आहे, एकच राऊंड आहे वायरचा, इन्सुलेटेड कॉपर वायरचा. तर कन्सिडर रेक्टँग्युलर लूप ABCD प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B. ही ABCD एक लूप आहे वायरचा कंटिन्युअस, त्याच्यामधून I एवढं करंट फिरत आहे. ओके. आणि त्या लूपला कुठे ठेवलेलं आहे, परपेंडिक्युलरली मॅग्नेटिक फील्ड मध्ये. जसं ही एक कॉईल आहे, तर इथं ते दाखवलंय कसं रोटेट होईल. तर हिला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेलं आहे असं. तर ही जी कॉईल आहे आणि हे डॉट आणि सर्कल्स जे दिसत आहेत ते मॅग्नेटिक फील्डचे आहे. हे सर्कल आणि डॉट तर हे मॅग्नेटिक फील्डसाठी यूज केलेले आहेत. हा डॉट काय सांगतो की जे फील्ड आहे ते परपेंडिक्युलर आहे, म्हणजे कॉईलला परपेंडिक्युलर आहे. ही कॉईल आहे अशी आणि तिला हे फील्ड परपेंडिक्युलर असेल, एकदम ऍक्टिंग परपेंडिक्युलरली टू द प्लेन ऑफ द पेपर, किंवा इकडे पण असेल. बीची डायरेक्शन इकडून तिकडे अथवा तिकडून इकडे पण असू शकते, दोघं साईडला घेऊ शकतो आपण. तर मॅग्नेटिक फील्ड हे मॅग्नेटिक फील्डसाठी यूज केलेलं आहे. आणि ही रेक्टँग्युलर कॉईल आहे ABCD. ही फर्स्ट साइड, सेकंड साइड, थर्ड साइड आणि ही फोर्थ साइड आहे. तर या चारही ऑल साइड्सवर फोर्स, सपोज ह्या फर्स्ट साइडवर ऍक्ट होणारा फोर्स F1 असेल, कोणाद्वारा, मॅग्नेटिक फील्ड फोर्स FM. हा F1 असेल, हा F2 असेल, हा F3 असेल, हा F4 असेल. आता या लेंथची ब्रेड्थ L2 आहे आणि लेंथ ही L1 आहे आणि तिच्यामधून करंट कॅरी होत आहे किंवा फिरत आहे, करंट जात आहे. समजलं मग. तर बघा कन्सिडर रेक्टँग्युलर लूप ABCD प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड B या फील्ड मध्ये ती ठेवलेली आहे. ही सिच्युएशन ऍक्च्युअल. आता ही 2 डायमेन्शनल फिगर मध्ये इतकं 3D पिक्चर आउट डिफिकल्ट असतं समजणे, म्हणून ट्राय टू अंडरस्टँड. तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ABCD कॉईल ठेवलेली आहे किंवा रेक्टँग्युलर लूप आहे, कॉईल नाही म्हणू आपण, एकच लूप आहे, एकच लूप, कॉईल म्हणू नका, लूप. सच दॅट तो कसा ठेवलाय, AB अँड CD आर परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड B. AB आणि CD ह्या दोन साइड ह्या परपेंडिक्युलर येतील मॅग्नेटिक फील्डला. आता ही कॉईल अशी ठेवलेली आहे आणि हे फील्ड असं असेल, तर ह्या दोन साइड परपेंडिक्युलर असतील आणि ह्या उरलेल्या साइड्स म्हणजे 2 आणि 4 ह्या काय असतील, पॅरलल असतील, म्हणजे ते परपेंडिक्युलर नसतील. लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट, ट्राय टू अंडरस्टँड. तर ह्या दोन साइड ज्या असतील, कोणती 1 आणि 3 ह्या परपेंडिक्युलर टू द फील्ड आहेत आणि 2 आणि 4 हे परपेंडिक्युलर नाही, म्हणजेच पॅरलल असतील. ओके. तर such that the sides AB and CD are perpendicular to the magnetic field. AB आणि CD म्हणजे ही लेंथ, ही ब्रेड्थ आहे त्या लूपची. बट द साइड्स BC and DA are not. BC म्हणजे ही साइड आणि DA म्हणजे ही साइड DA
ह्या मात्र परपेंडिक्युलर नाही, दोनच साइड त्या मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. समजलं? कन्सिडर रेक्टेंग्युलर लूप एबीसीडी प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी सच दॅट, कसं ठेवलेलं आहे, AB and CD are perpendicular to the magnetic field B, but the sides BC and D are not. ते perpendicular नाही, as shown in the figure. फिगर समजली? मग आता बघा, आता the force F4 on side 4, या साइड 4 वरती जो फोर्स ऍक्ट होईल BC, या साइड वरती BC, हा ऑन साइड 4 म्हणजे ही BC साइड आहे, विल बी F4. या साइडवर ऍक्ट होणारा फोर्स F4 किती असेल, त्याचं मॅग्निट्यूड ILB साइन ऑफ थिटा. हा फॉर्म्युला आहे आपला, जनरल फॉर्म्युला, ILB साइन ऑफ थिटा, मॅग्नेटिक फील्ड फोर्स. आता इथे 90 मायनस थिटा का घेतलेला आहे बघा, ILB साइन ऑफ थिटा. आता L लेंथ किती आहे, L2 आहे, म्हणून इथे L2 घेतलाय, आणि साइन हा अँगल जो पण असेल. आता बघा, हा फोर्स ऍक्ट होणारी डायरेक्शन आहे, फोर्सच्या अलॉंग असणारा युनिट वेक्टर एन कॅप आहे, आणि हा परपेंडिक्युलर टू दिस साइड आहे. तर हा टोटल अँगल किती असेल, 90 असेल, बरोबर. आणि आता फोर्स FM हा जर आपण विचार केला, बी आणि FM हे परपेंडिक्युलर आहे, नो डाऊट. पण या ठिकाणी या साइडवर ऍक्ट होणारा जो फोर्स असेल त्याच्या युनिट वेक्टर म्हणजे डायरेक्शन शो करण्यासाठी, तर हा अँगल जर थिटा असेल, हा पण थिटाच असेल, हा पण थिटाच असेल, हा पण थिटाच असेल, अल्टरनेट अँगल सारखं किंवा करस्पॉन्डिंग अँगल सारखं. टू पॅरल लाइन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, द करस्पॉन्डिंग अँगल्स आर सेम. हे थिटा सेम असतील अँगल्स. त्याच्यानंतर मग हा टोटल 90 आहे, हा थिटा आहे, तर हा उरलेला शिल्लक किती, रिमेनिंग अँगल, टोटल 90 मधून हा थिटा गेला, तर उरलेला अँगल हा किती असेल, 90 मायनस थिटा असेल. ही कॉइल अशी रोटेट होणार आहे इकडून अशी 180 डिग्री मध्ये. आता दोन फोर्सेस F3 FM, तर F4 फोर्स कसा लिहिला जाईल, तर असा लिहिला जाईल IL2B साइन ऑफ 90 मायनस थिटा. हा अँगल 90 मायनस थिटा. आता द फोर्स F2 समजला, हा F4 फाइंड केला आपण, तो इतका असेल. आता F2 वर पण तितकाच फोर्स असेल, कारण ही लेंथ सेम आहे, फक्त डायरेक्शन ऑफ करंट अपोजिट आहे, म्हणून त्यांच्यामधली डायरेक्शन ऑफ करंट ही अपोजिट आहे. तर फोर्स the force F2 on side 2 BA will be equal but opposite to F4. F2 आणि F4 हे कसे आहेत, इक्वल आहेत मॅग्निट्यूडने, म्हणजे F2 सुद्धा इतकाच असेल, पण डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. तर will be equal and opposite to F4. F2 force is equal and opposite to F4 and both act along the same line. त्यांची लाईन ऑफ ऍक्शन सेम आहे, ही लाईन ऑफ एकाच लाईन मध्ये ते ऍक्ट होतात. दस F2 अँड F4 इक्वल अँड ऑपोजिट आहेत, सो दे विल कॅन्सल आउट टू इच अदर, ते एकमेकांना कॅन्सल करतील. आता हा F4 या टर्नला, लूपला इकडे ओढण्याचा प्रयत्न करेल, तितकाच हा F2 इकडे ओढण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे काय, दोघं इक्वल अपोजिट आहेत, सारखंच त्यांचा फोर्स आहे, तर ते काय होतील, ही लूप कुठंच ना इकडे ना तिकडे जाणार, ती तिथंच राहील, म्हणजे ते कॅन्सल आउट झाले. कॅन्सलचा मिनिंग असा घ्यायचा आहे. आता पुढची गोष्ट, मग हे कॅन्सल आउट झाले F2 आणि F4, त्यांचा हिशेब करायची आता पुढे गरज नाही, काउंट करायची नाही. आता राहिले कोणते, F1 आणि F3. बघा, द मॅग्निट्यूड्स ऑफ फोर्सेस F1 अँड F3 on sides 1 and on side 1 that is CD and on side 3 that is AB will be किती असतील प्रत्येकी, म्हणजे F1 हा इतकाच असेल आणि F3 सुद्धा तितकाच असेल, तर त्यांचा तो फोर्स F1 अथवा F3 हे दोघेही सेम असतील, मग तो किती असेल फोर्स, फक्त एक साइडचा ILB साइन 90.
आता इथं 90 का घेतलं, कारण परपेंडिक्युलर आहे. CD and AB आर परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, म्हणून साइन 90 हा अँगल थिटा 90 आहे. मग साइन 90 ची व्हॅल्यू 1 येणार. 1 इंटू IL1B तितकंच असेल. 1 इंटू दिस बेस. साइन 90 च व्हॅल्यू 1 पुटअप केली तर काही इफेक्ट होत नाही. मग एवढंच ते आन्सर असेल. F1 पण इतकाच असेल आणि F3 पण इतकाच असेल. फक्त आता अजून दुसरी गोष्ट, ते पण इक्वल अँड ऑपोजिट असतील. बरोबर. तर दीज टू फोर्सेस डू नॉट ऍक्ट अलॉंग द सेम लाईन. पण हे एका लाईनवर ऍक्ट नाही होत. हे एका लाईनवर ऍक्ट होतात. तर अँड हेन्स दे प्रोड्यूस अ नेट टॉर्क. म्हणजे ते कपलचं काम करतात आणि म्हणून ते नेट टॉर्क प्रोड्यूस करतात. म्हणजे बॉडीला रोटेट करतील. म्हणजे या लूपला ते रोटेट करू शकतात. हेन्स दे प्रोड्यूस अ नेट टॉर्क. म्हणजे ते टॉर्क अप्लाय करतील. ओके. दिस टॉर्क रिझल्ट्स इनटू रोटेशन ऑफ द लूप. या टॉर्कमुळे आता बघा, अशी रेक्टेंग्युलर कॉईल आहे. अशी रेक्टेंग्युलर कॉईल आहे. एक साइडवर इकडे फोर्स ऍक्ट होईल तर दुसरी कुठे जाईल, तिकडे जाईल. म्हणजे ही जी कॉईल आहे अशी, ही जी कॉईल अशी आहे ती काय होईल, रोटेट होईल. एकावरचा फोर्स जो असेल लेफ्ट हँड रूल नुसार तो मध्ये या साईडला मध्ये ढकलेल तर दुसऱ्या साईडला इकडे उचलेल. म्हणजे ती कॉईल किंवा तो लूप रोटेट होईल. तर दिस टॉर्क रिझल्ट्स इनटू रोटेशन ऑफ द लूप सो दॅट द लूप इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ बी. पण लूप मात्र मॅग्नेटिक फील्डला, या मॅग्नेटिक फील्डला मात्र तो परपेंडिक्युलर असेल. द मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. समजलं. मग हे दोघं फोर्सेस F1 अँड F3 चं मॅग्निट्यूड इतकं असेल IL1B, आणि ते दोघं इक्वल ऑपोजिट असतील आणि परपेंडिक्युलर आहेत आणि ते कपलचं काम करतायत. कपल म्हणजे अशी फोर्सेसची जोडी की जे इक्वल आणि ऑपोजिट असतील आणि बॉडीला रोटेट करू शकतील. त्याला आपण कपल म्हणू शकतो. कपल ऑफ फोर्सेस. मग हे दोघं कपल ऑफ फोर्सेस आहेत. बरं. आता नाव द मोमेंट आर्म इज. आता ही मोमेंट आर्म किती असेल. मी तुम्हाला 11th मध्ये दरवाजाला हात लावून बघा, हात लावला दरवाजाला, ढकललं, तो म्हणजे फोर्स. आणि तिथून असं आडवं अंतर जे आहे हिंजेसच, तर हा बघा, हा सपोज आपण हा दरवाजा आहे, हा ऍक्सिस. तर तुम्ही या दरवाजाला तिकडे ढकलायचं आहे, रोटेट होईल तो असा. तर हा फोर्स असा आहे, पण मोमेंट आर्म त्याला परपेंडिक्युलर आहे. मग फोर्स इंटू मोमेंट आर्म काय मिळेल आपल्याला, टॉर्क मिळेल. तर अशा प्रकारे आता टॉर्क आपण फाइंड करणार आहे, पण त्याच्या अगोदर मोमेंट आर्म फाइंड आउट करावी लागेल. तर नाव द मोमेंट आर्म इज, मोमेंट आर्म किती असेल, हाफ ऑफ L2 साइन ऑफ थिटा. आता बघा, हा L1 आहे, हे सेम आहे L1, हे ऑपोजिट साइड्स इक्वल आहे. मग या ठिकाणी हाफ ऑफ L2 साइन थिटा ही मोमेंट आर्म असेल. हाफ ऑफ L2 साइन थिटा इज द मोमेंट आर्म. L2 म्हणजे ती L1 पेक्षा वेगळी लेंथ आहे म्हणून L2 यूज केलेला आहे. हाफ, तर ही टोटल लेंथ असेल आणि ही हाफ ऑफ असेल. हा फोर्स ऍक्ट होईल आणि त्याच्यापासून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं दॅट इज मोमेंट आर्म. अबाउट द सेंट्रल ऍक्सिस, याचा हा सेंट्रल ऍक्सिस असेल, त्याच्या अराउंड ती लूप रोटेट होईल. अबाउट द सेंट्रल ऍक्सिस ऑफ द लूप. हेन्स टॉर्क टो ड्यू टू फोर्सेस F1 अँड F3 विल बी. दोघं फोर्सेस मुळे F1 आणि F3, हा F1 आहे, हा F3 आहे, दोघांची प्लस केली तर टोटल टॉर्क मिळेल. मग हा कसा फाइंड केलेला आहे, तर फोर्स इंटू मोमेंट आर्म
फोर्स IL1B आपण अगोदरच काढलाय. F1 आणि F3 किती आहेत? IL1B दोघं. हा F1 आहे, हा F3 आहे. IL1B फोर्स इंटू ही मोमेंट आर्म आहे दोघांची. याची पण तेवढीच आहे. F3 ची मोमेंट आर्म हाफ ऑफ L2 साइन थिटा आणि F1 ची पण हाफ ऑफ L2 साइन थिटा. आता या दोघांची सम करूया. तर या दोघांमध्ये IL1B आणि L2 साइन थिटा हे सगळं कॉमन आहे. बरोबर. IL1B L2 साइन थिटा, IL1B L2 साइन थिटा हे सगळं कॉमन घेतलं. मग ह्या ब्रॅकेटमध्ये हे इतकं कॉमन गेलं, ह्या ब्रॅकेटमध्ये पण तितकं कॉमन गेलं. राहिला काय शिल्लक? हाफ प्लस हाफ किती होईल? फुल. फुल म्हणजे 1 ने याला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? तेच आन्सर येईल. हेच आन्सर येईल. म्हणजे आपण टॉर्क F1 आणि F3 ने तयार केलेला टॉर्क किती? तर IL1 L2 B साइन ऑफ थिटा. समजलं? आता या ठिकाणी ही जस्ट मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन B ही दिलेली आहे, ब्लॅक एरोज. ओके. आणि ही जी कॉइल रोटेट होणार आहे, कॉइल किंवा लूप आपण, तर तो असा रोटेट होणार आहे. ऍक्च्युअली तो असा होतो. फिगरमध्ये गॅल्व्हनोमीटरचे आपण कन्स्ट्रक्शन पाहणार आहे. त्या ठिकाणी परत हे रिवाइज करावंच लागणार आहे की कसं रोटेट होणार. ही L2 लेंथ, ही हाफ ऑफ L2 आहे, ही पण हाफ ऑफ L2 आहे. म्हणजे L1 आणि L2 नियरली, L2 म्हणजे हाफ आणि L1 म्हणजे फुल आपण कन्सिडर केलेले. हे इक्वल टू हे असेल. ही L1 आहे तर ही पण L1च आहे. पण ऍक्च्युअली मोमेंट आर्म ही हाफ ऑफ धिस आहे. मग तिला आपण L2 सपोज केलेला आहे. समजला? हा फॉर्म्युला कुठून आणला? तर फोर्स इंटू मोमेंट आर्म हे आलं. इफ द करंट, आता हे टॉर्क फक्त एकच टर्न कॉइलचा असेल, एकच लूप असेल तर टॉर्क इतका असेल. बट कॉइल used in galvanometer have so many turns. आता टर्न्स कशा असतात मी सांगितलं तुम्हाला की खूप लांब युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची एक वायर घ्या, कॉपर वायर इन्सुलेटेड, आणि तिच्यावर असं असं टर्न मारतच चला. म्हणजे हा एक टर्न झाला, हा एक झाला, दुसरा हा झाला. म्हणजे हे टच असे असतील. म्हणजे इथं अशा वायर दिसतील. अशा प्रकारची कॉइल असते आणि ती व्हर्टिकल अशी उभी ठेवतात. ह्या दोन साइड आडव्या येतात. CD आणि AB या आडव्या येतात, म्हणजे परपेंडिक्युलर येतात. तर ह्या दोन साइड म्हणजे 2 आणि 4 ह्या पॅरलल येतात. आणि इथं पॉइंटर अटॅच केलेला असतो, असा सोल्डरिंग किंवा डाग दिलेला असतो, आणि तो कॉइल रोटेट झाले म्हणजे पॉइंटर रोटेट होईल अशी अरेंजमेंट केलेली असते. ओके. तर जर कॉइल मध्ये सो मेनी टर्न्स असतील, मोर दॅन 1, तर इफ द करंट कॅरिंग लूप इज मेड अप ऑफ मल्टिपल टर्न्स, मग किती पण टर्न असू शकतात, 50, 70, 100, 90, तर असे मेनी टर्न्स असतील, मल्टिपल टर्न्स. तर समजा त्या टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स किती असतील? N इतके असतील. आता N ची व्हॅल्यू किती पण असू शकते, व्हेरिएबल व्हॅल्यू आहे. इन द फॉर्म ऑफ फ्लॅट कॉइल. फ्लॅट म्हणजे काय? म्हणजे हा जो पार्ट आहे, हा एक वायर, त्याला अजून दुसरा वायर, तिसरा वायर, असे फ्लॅट. हा सपाट असेल. फ्लॅट म्हणजे सपाट, प्लेन, फ्लॅट कॉइल. द टोटल टॉर्क विल बी, एका लूप साठी इतका टॉर्क, तर N लूप साठी किती टॉर्क? N इंटू टो करायचा. हा टो जो आहे त्याला मल्टिप्लाय N करायचा, म्हणजे तुम्हाला टोटल टॉर्क फॉर द होल कॉइल मिळेल. हा जो टॉर्क येतो एका टर्न साठी, फक्त सिंगल टर्न साठी, आणि हा जो टाऊ डॅश आहे, टो डॅश, तो मेनी टर्न साठी, म्हणजे टोटल कॉइल साठी आहे, रेक्टेंग्युलर कॉइल. तर टोटल टॉर्क विल बी टाऊ डॅश इज द N टाइम्स द टॉर्क फॉर सिंगल लूप. ओके. मग N
जसंच्या तसा, आणि टॉर्कची व्हॅल्यू IL1 L2 B sin थिटा, IL1 L2 B sin थिटा पुटअप केली. आता L1 इंटू L2 म्हणजे ही L1 आहे आणि ही L2 आहे. हे बघा, ही लेंथ L1 आहे आणि ही ब्रेड्थ L2 आहे. हा रेक्टँग्युलर कॉईल आहे. रेक्टँगल म्हणजे आयताकृती. तर L1 इंटू L2 आपल्याला काय मिळेल? एरिया ऑफ द कॉईल. कॉईलचा एरिया त्या ॲपरेटसच्या साईजवर डिपेंड करतो, किती मोठी घ्यायची, एरिया किती मोठा घ्यायचा, लहान घ्यायचा वगैरे. तर L1 आणि L2 म्हणजे ए असतो, एरिया ऑफ द कॉईल असतो. मग या ठिकाणी फक्त या L1 L2 बद्दल आपण एरिया पुटअप करणार. बघा, हा Ni जसाच्या तसा, हा Ni जसाच्या तसा, बी साइन थिटा पण जसाच्या तसा, फक्त L1 L2 ला रिप्लेस केला आपण एरिया ऑफ द कॉईल. ओके. मग हा टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन द कॉईल असेल आणि हा टोटल टॉर्क ऍक्टिंग ऑन अ सिंगल लूप असेल. तर द अबव इक्वेशन म्हणजे हे किंवा हे पण, द अबव इक्वेशन होल्ड्स गुड फॉर ऑल फ्लॅट कॉइल्स. सगळ्या सपाट कॉईल असतील अशा, फ्लॅट. पण टर्न या तारेला टच हा दुसरा असा, नाहीतर एकावर एक चढवायचा नाही. कॉईल तशी पण बनू शकते, तशी थिंकिंग नाही. द अबव इक्वेशन होल्ड्स गुड फॉर ऑल फ्लॅट कॉइल्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर शेप. त्यांचा शेप कसाही असो, पण ते कुठं ठेवायचे? इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर आपल्याला टॉर्क हा असतो. लक्षात ठेवा फॉर्म्युला NIAB साइन ऑफ थिटा. पण नंबर ऑफ टर्न्स N जास्त असतील तर N घ्यावा, सिंगल असेल तर N घ्यायची गरज नाही, फक्त IAB साइन ऑफ थिटा असेल. म्हणजे N ची व्हॅल्यू 1 असते सिंगल लूपसाठी, आणि मेनी लूप्स असतील, 50 लूप्स असतील, टर्न्स असतील, तर N 50. तर अशा प्रकारे हे डेरिवेशन आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे त्याच्यासाठी डेरिवेशन आहे. ओके, नाउ विल स्टॉप हियर.